आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी फेब्रुवारी 2024चा गणित विषयाचा पेपर अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सव्वीसवा प्रश्न, 1 अधिक पी छेद पी गुणुले 1 वजा पी छेद पी बरोबर किती? तर याचा आपल्याला ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी ए वर्ग वजा बी वर्ग या स्वरूपात मिळेल. म्हणजे आपण वरचं 1 चा वर्ग वजा पी वर्ग छेद पी गुणुले पी म्हणजे पी वर्ग. आता 1 चा वर्ग 1 असतो वजा पी वर्ग छेद पी वर्ग म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल पर्याय क्रमांक 4 हे उत्तर मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 27, एका गोलाचे पृष्ठफळ 616 चौरस सेंटीमीटर आहे. त्याच्या दुप्पट त्रिज्या असणाऱ्या दुसऱ्या गोलाच्या पृष्ठफळाबाबतचा अयोग्य पर्याय खालीलपैकी कोणता? तर एका गोलाचं पृष्ठफळ दिलंय 616 चौरस सेंटीमीटर. गोलाच्या पृष्ठफळाचं सूत्र आहे 4 पाय आर वर्ग. हा गोल क्रमांक x म्हणूयात. आता याची त्रिज्या दुप्पट केली, दुप्पट म्हणजे 2r. मग या दुसऱ्या गोलाचं पृष्ठफळ काय येईल? 4 पाय आर वर्ग म्हणजे या त्रिज्येचा वर्ग होईल 2r कंसाचा वर्ग. ते येईल आपल्याला 4 गुणुले पाय 4 आणि r चा वर्ग. तर हे मिळेल आपल्याला 4 गुणुले पाय आर वर्ग म्हणजे 4 गुणुले 4 पाय आर वर्ग. हे 4 पाय आर वर्ग आहे. हे पहिल्या गोलाचं एकूण पृष्ठफळ आहे. म्हणजे पहिल्या गोलाच्या पृष्ठफळाच्या तुलनेत चौपट असेल दुसऱ्या गोलाचं पृष्ठफळ. हा पर्याय बरोबर असेल. आता पहिल्या गोलाचं पृष्ठफळ दिलेलं आहे 616 गुणुले जर 4 केलं तर ते येईल 2464. हा पण पर्याय बरोबर असेल. पहिल्या गोलाच्या तुलनेत पृष्ठफळ 1848 चौरस सेंटीमीटरने वाढेल. म्हणजे ह्या 2464 मधून जर आपण 616 वजा केलं तर आपलं येईल 1848 ने दुसऱ्या गोलाचं पृष्ठफळ वाढणार आहे. हे पण बरोबर आहे आणि दुसरं विधान चुकीचं आहे. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. अठ्ठावीसवा प्रश्न, अंजुराणीने एका वस्तूचे वजन करून ते 4 प्रकारे खालील पर्यायात लिहिले. त्यातील कोणत्या 2 पर्यायातील वजन समान आहे? आता 12 किलोग्रॅम 175 डेकाग्रॅम, 13 किलोग्रॅम 75 ग्रॅम, 121 हेक्टोग्रॅम आणि 75 डेकाग्रॅम
135 हेक्टोग्रॅम आणि 250 ग्रॅम. तर दोन पर्यायातील आपल्याला वजन सारखं आहे हे शोधायचं आहे. तर आपण किलो, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम आणि सगळ्यात छोटं एकक दिलेलं आहे ग्रॅम. सर्व ह्या ग्रॅम मध्ये आपण रूपांतरित करणार आहोत. तर 12 किलोग्रॅम म्हणजे असतं 12,000 ग्रॅम. 175 डेकाग्रॅम म्हणजे डेकाचं ग्रॅम मध्ये केलं तर आपल्याला 175 वरती एक शून्य द्यावा लागेल. हे होईल 0, 5, 7, 3 आणि 1 ग्रॅम. 13,750 ग्रॅम. पर्याय क्रमांक 1 होईल. पर्याय क्रमांक 2 बघूयात. 13 किलोग्रॅम आणि 75 ग्रॅम हे सरळ सरळ आहे. 13,075 ग्रॅम. 3 नंबरचा पर्याय बघूयात. 121 हेक्टोग्रॅम. हेक्टो इथं आहे तर आपल्याला 121 वरती 2 शून्य द्यावे लागतील ग्रॅम मध्ये रूपांतर करताना. आणि 75 डेकाग्रॅम. डेकाचं ग्रॅम मध्ये करताना 75 वरती एक शून्य द्यावा लागेल. 0, 5, 8 बेरीज केली आपण 2 आणि 1 म्हणजे ते आलं 12,850 ग्रॅम. 4 नंबरचा पर्याय पाहूयात. 135 हेक्टोग्रॅमचं आपण ग्रॅम मध्ये रूपांतर केलं म्हणजे 135 वरती आपल्याला 2 शून्य द्यावी लागतील आणि 250 ग्रॅम. 0, 5, 7, 3 ग्रॅम म्हणजे 13,750 ग्रॅम. कोणते दोनातील वजन समान आलेलं आहे तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 मधल्या दोघांमधलं वजन हे समान आलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय 1 आणि पर्याय 4. एकोणतीस सोबतच्या चौरस MNOP ची बाजू 18 सेंटीमीटर आहे. बिंदू X आणि Y हे अनुक्रमे बाजू MP आणि NO चे मध्यबिंदू असतील तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल. MN ही 18, ही पूर्ण 18, ही 18 आणि ही पूर्ण 18 कारण तो चौरस आहे. X आणि Y हे मध्यबिंदू आहेत म्हणजे ही 9, ही 9, ही 9 आणि ही 9 असेल. आता आपल्याला या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. XY जोडून घेतलं की XY ची लांबी असणार आहे ही 18 आहे म्हणून ही पण 18 असेल. इथून आपण लंब टाकला ही 9 आहे म्हणून ही पण 9 असेल आणि इथून इथं लंब टाकला ही पण 9 असेल. आता आपण या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढूया. या त्रिकोणाचं क्षेत्रफळ येईल 1/2 गुणुले 18 गुणुले 9 81. याचं जेवढं क्षेत्रफळ असेल तेवढंच याचं असेल कारण ह्याचा पाया समान आहे, उंची समान आहे दोघांची पण. म्हणजे आतल्या चौकोनाचं क्षेत्रफळ येणार आहे 162 चौरस सेंटीमीटर आणि रेखांकित भागाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर ह्या चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. चौरसाचं क्षेत्रफळ असतं बाजूचा वर्ग 18चा वर्ग 324 वजा आतल्या चौकोनाचं क्षेत्रफळ आहे 162 आणि आपल्याला उत्तर मिळेल 162 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे.
प्रश्न क्रमांक 30, 16xy अधिक 4y वर्ग अधिक 16x वर्ग छेद 16x वर्ग वजा 4y वर्ग भागिले 2y अधिक 4x छेद 4x वजा 2y. तर हे वरचं जे आहे तर याचं रूपांतर आपण असं करू शकतो. आधी आपण एक्सचं पद पहिल्यांदा घेऊया. 4x अधिक 2y कंसाचा वर्ग छेद 16x वर्ग वजा 4y वर्गाचं रूपांतर आपण 4x वजा 2y कंसाचा वर्ग केलं. कंसाचा वर्ग नाही येणार. 4x चा वर्ग वजा 2y चा वर्ग. इथं भागिलेचं चिन्ह आहे, गुणुलेचं चिन्ह करूयात. गुणुलेचं चिन्ह केलं की छेद अंशाला जातो आणि अंश छेदाला येतो. म्हणजे 4x वजा 2y छेद 4x अधिक 2y. आता हे आणि हे कट होईल. याचं पुन्हा आपण अवयव पाडूया. 4x अधिक 2y छेद पहिल्या कंसात ए वर्ग वजा बी वर्ग यानुसार सोडून घेऊया. 4x अधिक 2y आणि दुसऱ्या कंसात 4x वजा 2y गुणुले 4x वजा 2y छेद 1. हे आणि हे कटन, हे आणि हे कटन. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 31, एका मंदिराच्या चौरसाकृती परिसराची बाजू 40 मीटर आहे. त्या प्रत्येक बाजूलगत त्या बाजू इतकीच समान बाजू असणाऱ्या त्रिकोणाकृती बागा आहेत. त्यांच्या बाहेरच्या कडेने संरक्षण मिळविण्यासाठी 5 पदरी कुंपण करायला तारेचा प्रति मीटर 80 रुपये याप्रमाणे एकूण खर्च किती येईल? तर ही आहे आतली चौरसाकृती परिसर आहे. त्याची बाजू आहे 40. ही पण 40 येईल, ही पण 40 आणि ही पण 40. याच बाजू इतक्या कडनी त्रिकोणमिती बागा आहेत. म्हणजे प्रत्येक त्रिकोणाची बाजू ही 40 असणार आहे. आता आपल्याला ह्या कडची आधी परिमिती काढावं लागेल. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 परिमिती 40 गुणुले 8. पदर करायचे आहेत 5 म्हणजे गुणुले 5. प्रति मीटरचा दर आहे 80. पुन्हा गुणुले 80. हा गुणाकार केला की आपल्याला खर्च निघेल. कोणता गुणाकार करणं सोपं जाईल? आधी 8 पंचे 40. इथं वर लिहितो मी. 40 गुणुले 40 म्हणजे 40 चा वर्ग 1600 गुणुले 80. हे 1 2 3 शून्य मी 1 2 3 शून्य आधीच लिहून घेतले. 16 8 128 म्हणजे आपल्याला खर्च येणार आहे 1,28,000 रुपये. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर असणार आहे. उदाहरण क्रमांक 32, सरळ व्याज पद्धतीने दर साल दर सेकडा 5 दराने 9,700 रुपयांची गुंतवणूक केल्यास बँकेकडून 4 वर्षानंतर जितकी रक्कम परत मिळते तितकीच रक्कम 2.5 वर्षात परत मिळविण्यासाठी व्याज दर कितीने वाढवायला हवा? तर
आपण आधी सरळ व्याज काढूयात. 9,000 म्हणजे मुद्दल आहे, दर आहे 5 गुणिले कालावधी आहे 4 छेद 100 बरोबर 5 चोक 20 आणि 97 गुणिले 20 0 4 9 18 आणि 1940 सरळ व्याज मिळेल. आता एवढंच सरळ व्याज मिळालं पाहिजे ते 2.5 वर्षांमध्ये, तर किती कालावधीमध्ये मिळेल किंवा आपल्याला 2.5 वर्षांमध्ये मिळायला हवं म्हणजे दर किती असावा लागेल ते आपण आधी पाहूयात. मग दर कितीने वाढला आहे 5 पेक्षा ते आपण पाहूयात. तर हे सरळ व्याज 1940 गुणिले 100 छेदाला कालावधी आहे 2.5 वर्ष. 2.5 वर्ष म्हणजे 5/2 असतो. हे जर इथं मी 5/2 लिहिलं तर 2 वरती जातं गुणिले मुद्दल आहे 9,700 बरोबर दर. हे 2 शून्यला हे 2 शून्य कटन. आता आपण 5 ने भागूया. 5 एक 5 5 त्रिक 15 राहिले 4 पंचाहत्तर 40 पुन्हा राहिले 4 आणि 45 45 5 त्रिक 15 राहिले 4 पंचाहत्तर 40 राहिले परत 4 पंचाहत्तर 40. आता आपल्याला 97 एक 97 97 चोक 388 म्हणजे आर मिळणार आहे आपल्याला 8%. म्हणजे दर कितीनं वाढवावा लागणार आहे. आधीचा दर 5 आहे म्हणजे 3 दर आपल्याला वाढवावा लागणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असेल. x वजा y चा वर्ग बरोबर 49 आणि x अधिक y चा वर्ग बरोबर 69 असेल तर 4xy ची किंमत किती. एकदम सोपं उदाहरण आहे. x अधिक y कंसाचा वर्ग वजा x वजा y कंसाचा वर्ग केलं की हे आपल्याला 4xy मिळतं. मग आपल्याला हे दिलेलं याची आपण वजाबाकी करून घेऊया. 169 वजा 49 बरोबर 4xy. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 120. चौतीसवं उदाहरण पाहूया. एका त्रिकोणाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळ परिघावर परस्परांपासून समान अंतरावर असून त्यांचे वर्तुळ केंद्रापासून प्रत्येकी अंतर 14 सेंटीमीटर आहे. यावरून त्या त्रिकोणाची मध्यगा किती सेंटीमीटर असेल. तर हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू हे परस्परांपासून समान अंतरावर आहेत म्हणजे तिघांची ही लांबी सारखी आहे, समान मापाचे आहेत. त्यांचे वर्तुळ केंद्रापासून प्रत्येकी अंतर 14 सेंटीमीटर आहे. म्हणजे या बिंदूचा अंतर याला आपण ए म्हणूया, याला बी म्हणूया, याला सी म्हणूया. ह्या शिरोबिंदूचा अंतर वर्तुळ केंद्रापासून 14 सेंटीमीटर आहे म्हणजे त्रिज्या 14 सेंटीमीटर होईल. तर यावरून त्या त्रिकोणाची मध्यगा किती ते विचारलेलं आहे. तर आपल्याला विचारलं आहे मध्यगा म्हणजे एडी ची लांबी ही जर 14 असेल, आपल्याला माहिती आहे ह्याला ओ म्हणूया. तर हे जे गुणोत्तर असतं एओ छेद ओडी हे गुणोत्तर असतं 2:1
तर आपण एओ दिलेला आहे 14, ओडी काढायचा आहे बरोबर 2/1, ओडी बरोबर 14/2 इन 7. हे जर 7 आलं, अख्ख्या पूर्ण मध्यगीची लांबी येईल 14 अधिक 7 बरोबर 21 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असेल. पस्तीसवं उदाहरण, खालीलपैकी कोणत्या दोन पर्यायातील राशी पूर्ण वर्ग आहेत? एक्स वर्ग वजा 2 अधिक एक्सचा वजा दुसरा घात. तर ही राशी पूर्ण वर्ग आहे, कारण एक्स वर्ग वजा 2 अधिक आपण वजा एक्सचा वजा घात आहे तो छेदाला घेऊयात, एक्सचा दुसरा घात येईल, याचं येतं एक्स वजा 1/x कंसाचा वर्ग, म्हणून ही पूर्ण वर्ग राशी आहे. नंबर क्रमांक 2 ची ही पूर्ण वर्ग राशी नाही, कारण जे मध्यम पद आहे त्याला चलच नाहीत, त्यामुळं ही पूर्ण वर्ग राशी नाही. आणि गुणाकार याचा म्हणजे याचा आपण 2m म्हटलं, 2m चा वर्ग, याचं 4n चा वर्ग म्हटलं, 4 दुने 8, 8 दुने 16, चलन आहेत म्हणून ही पूर्ण वर्ग राशी नाही. 3 नंबरची राशी 25m वर्ग, 25p वर्ग म्हणजे 5p कंसाचा वर्ग अधिक 36q वर्ग म्हणजे 6q कंसाचा वर्ग वजा 30pq. 5 सख 30 आणि 30च्या दुप्पट इथं 60 यायला पाहिजे होतं, तेव्हा ते बरोबर आलं असतं. ही पण पूर्ण वर्ग राशी नाहीये. चौथी पाहूयात. 8a चा वर्ग अधिक 4b चा वर्ग. आता इथलं पद 8 चोक 32, 32 दुने 64 बी ही राशी पूर्ण वर्ग आहे, म्हणजे आपल्या उत्तर आले असती पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 36, 3x वजा 5 या समसंख्येनंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या. आता आपल्याला समसंख्यानंतर येणारी विषम संख्या शोधायची आहे. 3x वजा 5 अधिक 2 गुणिले 8 वजा 1, कारण विषम संख्या शोधायची आहे. समनंतरनं 3x वजा 5 अधिक 8 दुनी 16 वजा 1 15, 15तनं हे पुन्हा 5 गेले म्हणजे 3x वजा 10 हे उत्तर येईल. 3x अधिक 10 हे उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 37, राघवने एक वस्तू विकताना विक्री किंमत 384 रुपयांनी वाढवली असती तर 3% तोटा होण्याऐवजी 5% नफा झाला असता. यावरून वस्तूची मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत काढायची आहे आपल्याला. ट्रिक पहा. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणुले 100 छेदाला शेकडा तोटा अधिक शेकडा नफा. आपल्याला डायरेक्ट खरेदी किंमत मिळेल
विक्री किंमत दिलेला आहे 384 गुणुले 100 छेद शेकडा तोटा 3 आणि नफा 5. 384 गुणुले 100 छेदाला 8 येईल. 5 आणि 3 8. 8 एक 8. 8 चोक 32. राहिले 6 आणि 8 8 64. हे 2 शून्य इथं दिले. 4800 रुपये ही खरेदी किंमत असणार आहे. प्रश्न क्रमांक 38. सोबतच्या चौकोन ABCD या पतंगाकृतीचा कर्ण BD मुळे तयार होणारे दोन त्रिकोण खालील पर्यायातील कोणत्या कसोटीने एकरूप होत नाहीत? अगदी सरळ सरळ प्रश्न होता. कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होऊ शकत नाहीत. बा को बा, बा 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 आणि को बा को कसोटीनुसार हे एकरूप होतात. प्रश्न क्रमांक 39. रफिक जवळ 28,500 रुपये आहेत. त्याच्याजवळ काही 2,000 आणि काही 500 रुपये अशा दोनच प्रकारच्या नोटा असतील तर 500 रुपयांच्या नोटांची संख्या खालील पर्यायापैकी किती असू शकेल? तर आता आपल्याला हे पर्यायावरून शोधावं लागेल. समजा 500 रुपयाच्या 57 नोटा आहेत. 57 गुणुले 500. 5 7 35. हातच्याला आले 3. 5 5 25 आणि 3 28. बरोबर 28,500 आला असतं. पण म्हटलंय की त्या 2,000च्या पण नोटा आहेत म्हणून हा पर्याय असू शकत नाही. 25 ने गुणून पाहूयात. 25 गुणुले 500. 25 5 1,600. समजा त्याच्याकडे 12,500 रुपये च्या 500 रुपयांच्या नोटा आहेत. त्या नोटा आहेत 25. आता आपण 28,500 वजा 12,000 12,500 0 0 0 आणि 16,000 आला असते. म्हणजे त्याच्याकडं 2,000 रुपयांच्या नोटा असतील 8 आणि रुपये होतील 16,000. म्हणून आपलं 500 रुपयाच्या नोटावर असणार आहेत पर्याय क्रमांक 2 25. हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 40. वर्गमुळात 1 वजा k छेद 25 बरोबर 4 छेद 5 तर k ची किंमत किती? दोन्ही बाजूनी वर्ग करा. 1 वजा k छेद 25 बरोबर 16 छेद 25. तिरपा गुणाकार करा. 25 1 25 वजा k बरोबर छेदाला येईल 25. 16 छेद 25. 25 ला 25 हे कटतं छेदाचं. k बरोबर k आपण इकडे घेतलं आणि 16 तिकडे पाठवलं म्हणजे 25 वजा 16 k बरोबर 9 आला असतं. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आलं असतं. प्रश्न क्रमांक 41. 4 मीटर उंची असलेल्या एका चौरसाकृती हॉलचे क्षेत्रफळ 49 चौरस मीटर आहे. त्या हॉलच्या सर्व भिंतींना रंग देण्यासाठी प्रति चौरस मीटर 300 रुपये याप्रमाणे एकूण किती खर्च येईल? तर याचे आपल्याला हॉलचे क्षेत्रफळ म्हणजे तळाचं क्षेत्रफळ असतं. लांबी गुणुले रुंदी असेल 49.
म्हणजे 7 गुणिले 7 बरोबर 49. आणि त्या सर्व भिंतींचं पृष्ठफळ असेल 2h कंसात L अधिक B. आता हे पृष्ठफळ काढून घेऊया. 2 गुणिले उंची दिलेली आहे 4, L अधिक B म्हणजे 7 आणि 7 14. हे एकूण पृष्ठफळाला आपण 4 भिंतीच्या एकूण पृष्ठफळाला 300 ने गुणूयात म्हणजे आपलं उत्तर निघेल 4 दुने 8 आणि 14 8 112. 112 गुणिले 300 बरोबर हे 2 शून्य शेवटी दिले. 112 गुणिले 300 336. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आलं असतं. प्रश्न क्रमांक 42. तोट्याच्या चौपट विक्री किंमत असलेल्या व्यवहारातून विक्रेत्याला झालेला शेकडा तोटा किती? तोटा बरोबर x विक्री किंमत बरोबर 4x होईल. खरेदी किंमत बरोबर 4x आणि x 5x होईल. आता शेकडा तोटा काढायचा आहे. शेकडा तोटा बरोबर तोटा किती आहे x छेद खरेदी किंमत आहे 5x गुणिले 100. x ला x कट होईल. 5 एक 5 20% आपल्याला तोटा होणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 43. एका शंकवाकृती तंबूची उंची 21 मीटर असून तळाचा परिघ 176 मीटर आहे, तर रिकाम्या तंबूत किती घनमीटर हवा मावेल? हा आपण शंकवाकृती तंबू काढला. उंची आहे 21 मीटर. परिघ दिलाय हा खालचा परिघ. परिघाचं सूत्र असतं 2 गुणिले 22/7 म्हणजे पाय आणि r. आपण त्रिज्या आधी काढून घेऊया. 176. 22 गुणिले 2 ते 44 येईल. 44 एक 44. 44 चौक 176. त्रिज्या आली 4 गुणिले 7 बरोबर 28 मीटर. आपल्याला काढायचे त्याच्यामध्ये किती घनमीटर हवा मावेल. शंकूचं घनफळ असतं 1/3 पाय r वर्ग h. 1/3 गुणिले पायची किंमत 22/7. r ची किंमत आहे 28. वर्ग आहे म्हणून 28 गुणिले 28. उंची असेल 21. इथं 3 गुणिले 7 आलंय छेदाला म्हणजे 7 त्रिक 21 आणि या 21 ला हे 21 कट होईल. शिल्लक काय राहील? आपल्याला आणखीन सोपा गुणाकार करून घेता येईल. 28 गुणिले 28. 28 चा वर्ग 784 गुणिले 22 त्रिक 66. 6 चौक 24. अचल आले 2. 6 8 48 आणि 2 50. अचल आले 5. 6 7 42 आणि 5 47. इथं शून्य दिला. पुन्हा तेच येईल. बेरीज जर केली आपण याची 4 4 7 1 हातचा दिला 1 आणि 5. काय चुकलं आपलं? शंकूचे घनफळ 1/3 गुणिले पाय r वर्ग h. 1/3 गुणिले 22/7 गुणिले 28. 21 ला 21 कटलं. हा सॉरी, हा मी 22 त्रिक करीत बसलो. 784 गुणिले आपल्याला फक्त 22 करावं लागेल. 22 चौक 88.
22 8 176, 176 आणि हे 8 184, हातच्या आले 18, 22 7 154 आणि 18 172. उत्तरीनं आपलं 17,248. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 44. प्रत्येकी 500 रुपये किमतीचे शेअर्स खरेदी करताना परीला 3% दलालीसह 46,350 रुपये खर्च आला असेल तर तिने किती शेअर्स खरेदी केले असतील? एका शेअरच्या किमतीवरती 3% दलाली म्हणजे 15. एका शेअरची किंमत झाली 515. आता तिनं किती शेअर्स खरेदी केले ते काढायचं आहे. म्हणजे आपल्याला 46,350 भागिले 515 करावं लागेल. एकूण शेअरची संख्या येईल. एकूण शेअर्स 515 एक 515, 90चा भाग बसेल. एकूण शेअर्स असतील हे 90. हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा. प्रश्न क्रमांक 45. एका चौरसाची बाजू ही दुसऱ्या चौरसाच्या 30 सेंटीमीटर मापाच्या कर्णाशी एकरूप आहे तर त्या दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळाबाबतचे अयोग्य विधान खालीलपैकी कोणते? या ठिकाणी आपण दोन चौरस काढून घेतले. आता हा दुसरा चौरस, याचा कर्ण आहे 30. ती ह्या चौरसाची बाजू आहे. या चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग म्हणजे 900. आता याची आपल्याला बाजू काढावी लागेल. कारण बाजू काय असते? बाजू बरोबर कर्ण छेद वर्गमुळात 2. मग आपण क्षेत्रफळ काढू. कर्ण आहे 30, 30 छेद वर्गमुळात 2. याचा वर्ग करूया. 30 चा वर्ग येईल 900 छेद 2. क्षेत्रफळ येईल 450 चौरस सेंटीमीटर. तर आपण आता निष्कर्ष पाहू. दोन्ही चौरसांची क्षेत्रफळे समान नाहीत. अयोग्य विधान कोणतं? तर हे अयोग्य विधान आहे. दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या निमपट आहे. 900च्या निम्म 450 आहे, ते बरोबर आहे. पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ दुसऱ्यापेक्षा 900 चौरस सेंटीमीटरने जास्त आहे. पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ दुसऱ्यापेक्षा 900 चौरस सेंटीमीटरने जास्त आहे. अयोग्य विधान शोधायचं आहे आपल्याला. हे विधान बरोबर आहे. दोन्ही चौरसाचे क्षेत्रफळ समान नाहीत. याचं 900 आहे, याचं 450 आहे. दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे निमपट आहे, तेही बरोबर आहे. दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्यापेक्षा 450 चौरस सेमीने कमी आहे. हे विधान बरोबर आहे. हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. फक्त हे चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. अयोग्य, योग्य आणि अचूक पर्याय निवडा. जंबल्ड होतं कधी कधी. प्रश्न क्रमांक 46. सोबतच्या केंद्रबिंदू C असलेल्या वर्तुळात मापकोन PRS 55 सेमी,
PRS कुठं आहे? PRS हा 55°. तर PSQ चे माप किती? PSQ याचं माप आपल्याला शोधायचं आहे. हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. आंतरलिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या निम्म असतं. ह्यानं हा PS हा कंस आंतरखंडित केलाय. तर या कंसाचं माप या 55च्या दुप्पट असतं. ते असेल 110. हा व्यास आहे. या अर्धपरिघाचं माप असतं 180. म्हणजे या अर्ध कंस QPS चं माप 180 असेल. राहिलेलं PQ चं माप या कंसाचं माप असेल 70. आणि या 70च्या निम्म या कोनाचं माप असतं म्हणजे 35°. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असेल. सत्तेचाळीस घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात विशाल कोन होतो अशी वेळ दर्शवणारे 2 पर्याय कोणते ते आपल्याला शोधायचं आहे. तर पहा, आपल्याला कोन काढण्याचं सूत्र माहिती पाहिजे. 11/2 m वजा 30h. m म्हणजे मिनिट, 30 म्हणजे h म्हणजे हॉवर तास. आता पहिला पर्याय बघूया आपण. 1:20 तास आहे 1 10. 11/110 वजा 30 तो येईल 80°. हा विशाल कोन होऊ शकत नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 नाही. 2 नंबरचा बघूया. 11:40 हे सूत्र वापरूया. 11/2 गुणुले मिनिटं आहेत 40 वजा 30 गुणुले 11 20. 220 वजा 330. वजा जरी आलं तरी तो कोणच असो त्याचा अंशात्मक माप चिन्हाचा न विचार करतो आपण ग्राह्य धरणार आहोत. 110°. 330 मधनं 120 केलं तर 110. हा विशाल कोन होतो म्हणून हे बरोबर आहे. 4:05 बघूया. 4:05 11/2 गुणुले मिनिटं आहेत 5 वजा 30 गुणुले 4 2.5 इन. 11×5 = 55. 11×2 = 22 आणि 5 27.5. 120. 120 मधून 27.5 वजू करूयात. 5 2 हातचा माघार दिला. 12तनं 3 गेले 9. 92.5 म्हणजे हा 90°पेक्षा जास्त कोन होतो म्हणून तो विशाल कोन होईल. म्हणून हाही पर्याय बरोबर येईल. हा चुकीचा असेल, तुम्ही काढून पाहू शकता. अठ्ठेचाळीस 20 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या कर्णांच्या मापाचे गुणोत्तर 3/4 आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? एक कर्ण आपण 3x घेऊयात. कर्ण दुसरा, ह्याला कर्ण 1 कर्ण 2 म्हणूयात. 4x घेऊयात. आता
आपल्याला माहिती आहे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. हा एसी जर आपण एसी कर्ण जर 3x घेतला तर याला आपण ओ बिंदू म्हणूयात. तर एओ ची लांबी होईल 3x/2 आणि हा बीडी जर कर्ण आपण 4x घेतला तर बीओ ची लांबी होईल 4x/2. हे असंच ठेवूयात. आता इथं लिहूयात हे लांबी 3x/2 आणि हा आहे 4x/2. ही बाजू दिलेली आहे 20. पायथागोरसच्या प्रमेयानुसार 20 चा वर्ग 400 बरोबर याचा वर्ग 9x वर्ग छेद 2 चा वर्ग 4 अधिक 4x चा वर्ग 16x वर्ग छेद 2 चा वर्ग 4 छेद समान आहे. हा पण तिकडे पाठवूया म्हणजे 400 गुणिले 4 बरोबर वरच्यांची बेरीज करूया. 25x वर्ग येईल 25 एका 25 16 चा भाग बसेल 16 चौक 64 x वर्ग. x ची किंमत निघाल 8. आता आपल्याला बाजू शोधणं सोपं होईल. कर्ण शोधणं. एसी ची लांबी 3 गुणिले 8 8 त्रिक 24 आणि बीडी या दुसऱ्या कर्णाची लांबी 8 चौक 32. आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे. क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे ते 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार 24 गुणिले 32 16 आणि 24 गुणिले 16 384 उत्तर येणार आहे आपलं. कारण मी माझ्या पद्धतीने हा गुणाकार केला मनातले मनात. तर 384 हे उत्तर आपल्याला मिळेल. एकोणपन्नासवा प्रश्न. एका पुस्तकाचा 5/9 भाग व 68 पाने वाचून झाल्यावर 92 पाने उरत असतील तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती. एकूण पानं x म्हणूया. हे खूप सोपं आहे पण ते समजायला पाहिजे. त्या पुस्तकाचा 5/9 भाग हा वाचलाय. आता शिल्लक काय कोणता भाग असेल मग 9 वजा 5 छेद 9 x हा भाग शिल्लक असेल म्हणजे 4x/9 हा भाग शिल्लक असेल आणि हा 4x/9 म्हणजेच वाचलेली पानं आणि उरत असलेली पानं 68 अधिक 92 4x/9 बरोबर 68 आणि 160 येईल 4 1 4 40 आणि x बरोबर 40 गुणिले 9 280 उत्तर येईल आपलं. प्रश्न 50 आणि 51 साठी सूचना. एका शाळेत इयत्ता 5वी ते 8वीचा प्रत्येकी पट 5वी पासून 8वीचा प्रत्येक वर्गाचा पट आहे 50 म्हणजे 5वीला 50 6वीला 50 7वीला 50 आणि 8वीला 50. खालील जोड स्तंभालेखात
इयत्तानीय उपस्थिती दर्शवलेली आहे, त्याचे निरीक्षण करून प्रश्न सोडवा. प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 2 मुले किंवा मुली, मुलं या चिन्हानं आणि मुली या स्तंभानं दाखवलेले आहेत. प्रश्न बघूया त्याच्यावरचे. इयत्ता 8वीतील उपस्थित मुलांपेक्षा उपस्थित मुली शेकडा कितीने जास्त आहेत? आधी कितीने जास्त आहेत ते बघूयात. इथं आहे इयत्ता 8वी, इथं आहे 7वी, 6वी आणि 5वी. मुलं हा स्तंभ, मुलं आहेत 20, मुली आहेत 22. तर मुलींची संख्या 2ने जास्त आहे. आपल्याला सांगितलं आहे शेकडा कितीने जास्त आहे? 20 एका 20, 20 पाचा 100 आणि 5 दोन्ही 10% मुलींची संख्या मुलांच्या संख्येपेक्षा जास्त असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असेल. मुले आणि मुली मिळून उपस्थिती पाहिल्यास कोणत्या इयत्तेतील उपस्थिती सर्वात कमी आहे? मुले आणि मुलींची उपस्थिती आपण पाहूयात. तर इयत्ता 5वी 22 आणि 26, ही उपस्थिती होईल 48. इयत्ता 6वी 20 आणि 18 38. इयत्ता 7वी 24 आणि 20 44 आणि इयत्ता 8वी 22 आणि 20 42. सगळ्यात कमी 38 6वीची उपस्थिती आहे, म्हणून आपला उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर येणार आहे.